आणि यानंतर आता एक एक्सक्लुसिव्ह बातमी समोर आलेली आहे साम टीव्हीवर। ही बातमी आपण बघतोय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळलेले आहे। तर कानोपात्रा मंदिराजवळ तळघर आढळलं। हे तळघर जवळपास 7 ते 8 फूट खोल आहे। या तळघरात काही मूर्ती असण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदिरात दाखल झालेले आहे आणि सर्वात मोठी बातमी तुम्ही फक्त साम टीव्हीवरती बघताय। विठ्ठल मंदिर परिसरामध्ये तळघर असल्याचं आपण पाहतोय। 7 ते 8 फूट खोल हे तळघर असल्याची माहिती मिळते आणि या तळघरात आता नेमकं काय दडलंय याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। विठ्ठल मंदिर परिसरामध्ये हे तळघर सापडलेलं आहे। कानोपात्रा मंदिर परिसरामध्ये हे तळघर असल्याची माहिती मिळते आणि एक्सक्लुसिव्ह बातमी केवळ साम टीव्हीवर तुम्ही बघू शकतात आणि या ठिकाणची ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपण बघतोय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत ही अतिशय महत्त्वाची दृश्य समोर आलेली आहे, सविस्तर अपडेट। विठ्ठल मंदिरामध्ये तळघर सापडलेलं आहे आणि आता ते तळघर आत्ताच उघडण्यात आले आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याकडे साम टीव्हीवरती आपण पाहतोय। मंदिरामध्ये 6 बाय 6 फुटाचं हे सगळं व्यासाचं हे तळघर आहे। जवळपास 7 ते 8 फूट खोली वरती हे तळघर आहे। आता पुरातत्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि हे अधिकारी आता त्या तळघरामध्ये आतमध्ये उतरलेले आहेत। त्यांच्याकडून तळघराची पाहणी केली जाते। काय मूर्त्या सापडतात का ते पाहिले जाते, काही अवशेष काय मिळतात का ते बघितले जाते। आता सध्या तळघरामध्ये जी साठलेली माती आहे ती माती आता बाहेर काढली जाते। जवळपास 40 ते 50 किलो माती ती आता बाहेर काढलेली आहे। त्या मातीचं परीक्षण केलं जाणार आहे। पुरातत्व विभागाकडे ती सगळी माती दिली जाणार आहे। त्यातून काय नेमका संदर्भ या तळघराचा किंवा याचा लागतो का ह्याची देखील आता एक अहवाल तयार केला जाणार आहे। तो अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे। एकूणच आपण बघतो की सकाळपासून जी उत्सुकता लागली होती की मंदिरामध्ये तळघरामध्ये काय मिळेल, काय सापडेल। निश्चितच भारत, धन्यवाद या सर्व अपडेटसाठी। तर आपण दृश्य पाहतोय कानोपात्रा मंदिर परिसरामध्ये हे 7 ते 8 फूट खोल असं तळघर सापडलेलं आहे। मात्र याच्या आतमध्ये नेमकं काय आहे याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। आतमध्ये काही मूर्ती असू शकतात अशी देखील शक्यता आहे।